नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मतदाना दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कळवा मुंब्रा विकासासाठी अजित पवारांची जाहीर घोषणा आणि महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा, जे.पी. नड्डा यांचं आवाहन. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी 2 तासाची सवलत अथवा पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्देशाचे सर्व आस्थापनांनी काटेकोर पालन करावं, तसंच मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक चिंगारे यांनी केले. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापना, दुकानं, संघटनांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक चिंगारे यांनी घेतली. यावेळेला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध उद्योग संघटना, आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनास उपस्थित सर्व आस्थापना, संस्था, उद्योग प्रमुखांनी स्वागत करून या उपक्रमात सक्रिय योगदान देण्याचं आश्वासन यावेळेला दिलं. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्यापासून एकही मतदार वंचित राहता कामा नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जिल्ह्यात उद्योग, व्यवसायात तसंच संघटित असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करतो. या कामगारांना मतदान करण्यासाठी पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी द्यावी, तसंच जवळच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना मतदानासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेची सवलत द्यावी. तसंच त्या कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी मतदान केले की नाही याची खातरजमा संबंधित आस्थापनांनी करावी, अशा सूचनाही शिंगारे यांनी केल्यात. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना, भाजपा, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मेक कंपनी समोरील पटांगणात मुंब्रा इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसत होती. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत 10% मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. मागील 1 वर्षात अनेक निर्णय झाले. यात राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून मार्टीची स्थापना केली आहे. संभाजीनगर इथे अल्पसंख्याक आयुक्तालय उभारले. अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचं शिक्षण घ्यावं, यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरता 5 लाखावरून 30 लाख शिष्यवृत्ती दिली आहे, असं अजित पवार यावेळेला म्हणाले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी जागेचं प्रावधान करत आहे. मागील 3 महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी मिळून कळवा मुंब्रा मतदारसंघाच्या विकासासाठी 200 कोटींचा निधी दिलाय. 15 वर्ष एकाला संधी दिली, त्यानं वीज चोरी केली. आता 5 वर्ष मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या. घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा. मी मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी 3000 कोटी देईन, हा माझा वाद आहे. तसंच टोरंटमुक्त, ड्रग्जमुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखवीन, हे माझं वचन आहे. घड्याळाला मत द्या म्हणजे राज्याच्या विकासाला मत, असं सांगत मी वचन देतो ते पूर्ण करतो, अशी जाहीर घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजित पवार यांनी केली. महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारनं उत्तम काम केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धर्तीवर अवतरलाय. तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचे तसंच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करतायत. तेव्हा येत्या 20 तारखेला यांना रोखण्याचं काम करून जनतेनं कायमचं घरी बसवावं, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलंय. ठाण्यातील एमएच हायस्कूल इथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी. नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित आणि उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केलं. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओळा माजिवड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत परांजपे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, रिपाई भास्कर वाघमारे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुरु नानक जयंतीचं औचित्य साधून जे.पी. नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं. त्यानंतर विशेष सभेला उपस्थित दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला.
आधी राजकारण म्हटलं की घराणेशाही, तुष्टीकरण होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे. याआधी नेहरूंनी 3 वेळा विजय मिळवला, तेव्हा विरोधक कमजोर होते. पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना 3ऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकार आल्याचं सांगून जे.पी. नड्डा यांनी हे तुष्टीकरणाचं राजकारण करून समाजात फूट पाडतात. त्याउलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांनाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जग आमच्या असहमतीचाही आदर करतंय. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय. तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा आणि मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचं नड्डा म्हणाले. आजही निवडणुका रस्ते, वीज आणि पाणी याच विषयावर लढवल्या जातात. तुमच्या मतांचा अपमान झाला असून देशात महाराष्ट्र मजाक बनला आहे, तेव्हा नवा विचार करा. महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी एकदा मनसेला संधी द्या, असं आवाहन करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या 20 तारखेला गाफील राहू नका अशी साद मतदार राष्ट्राला घातली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव, ओळा माजिवडा मतदारसंघातील संदीप पाचोंगे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघात ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव या 3 उमेदवारांसाठी शुक्रवारी रात्री राज ठाकरे यांची जाहीर सभा ठाण्याच्या गावदेवी मैदानात पार पडली. यावेळेला राज ठाकरे यांनी परखड विचार मांडले. मतदारांनो, एकदा संधी दिली तर 5 वर्ष जातात. एवढं वाटोळं झालंय ना, फक्त एकदा संधी द्या आणि येत्या 20 तारखेला गाफील राहू नका. गेल्या 5 वर्षात झालेल्या मतांचा अपमान विसरू नका, असं विधान ठाकरे यांनी केलं. 24 तास तुमच्यासाठी धावणारी ही तरुण मुलं उमेदवार म्हणून तुमच्या समोर दिलेत. हे माझे उमेदवार जिंकून आल्यानंतर तुम्हाला त्यांना भेटायची कोणतीही अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही, असा विश्वास राज ठाकरे यांनी आजच्या सभेत दिला. गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच नड्डा यांना तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला. निवडणूक प्रचारानं राज्याचं वातावरण ढवळून निघाले. प्रचार करण्याची एकही संधी सध्या सोडली जात नाही. असं असताना उमेदवारांना, नेत्यांना बऱ्याच वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. वरळीत सदा सरवणकर यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ असो, नाहीतर नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी थेट भाजपा कार्यालयात जाऊन केलेला प्रचाराचा व्हिडिओ असो, अशा घटनाही या निमित्तानं बघायला मिळतात. त्यात आणखीन एका घटनेची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं. यावेळेला सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच नड्डा यांना तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या सभा आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. अशा प्रकारे ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा हे ठाण्यात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली. यापूर्वी त्यांनी गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीला 3 हातनाका येथील गुरुद्वाराला भेट दिली. त्यावेळेला त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, संजय वाघोले उपस्थित होते. त्यांनी गुरुद्वारात दर्शन घेतलं. त्यांनी थोडा वेळ भेटीगाठी घेतल्या, कीर्तनात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता, त्यामुळे नड्डा हे त्या ठिकाणी थांबले होते. परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय येत होता. त्यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत तिथून निघून जा असं सांगितलं आणि नड्डा यांनी तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मतदाना दिवशी कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कळवा मुंब्रा विकासासाठी अजित पवारांची जाहीर घोषणा आणि महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा, जे.पी. नड्डा यांचं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.